गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूपच चांगले असाल आणि मी तर खूपच छान आहे. कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की मी शिर्डीला गेलेली होती. आता शिर्डीवरनं आम्ही समृद्धी महामार्गाने चाललेलो आहोत नाशिकला. मी तर बोलली ती चला आता आपण घरीच निघूया, पण ते बोलले की नाही चल, इकडनं आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल म्हणे नाशिकपर्यंत जायला आणि तिथून तर 1 तास आम्हाला सटाण्याला जायला लागतो. पण खरंच आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो ना तर आम्हाला खूप कमी वेळ लागला आणि तिथून सटाणाही अगदी जवळ वाटलं. आणि सकाळी ज्या रोडने आलो ना आम्ही, तर मला तो रूट इतका लांब वाटला की असं वाटलं बापरे, किती 3-4 तासापासून आपण बसलेलो आहोत गाडीमध्ये. आणि हे बघा इकडे पाठीमागे साऊचं काही टाप पण बघायचं काम चाललं आहे आणि आर्याला झोपवायचं पण काम चाललं आहे. आर्या कसली झोपते, पण काहीतरी मस्ती करायचं म्हणून. कारण मेन आमच्यामध्ये जो मस्ती करणारा आमचा कार्यकर्ता आहे तो आमच्या बेबी आत्याच्या घरी गेलेला आहे. तर मग ह्या दोघांचीच मस्ती चालली आणि आम्ही खूप काही इतकी जास्त मस्ती नाही करत. जितकी बेबो करते ना ती नसली की अगदी शांती असते. आणि आता झाली आणि आता आम्ही कुठे निघालो. आर्याच्या पप्पांनी मला एक ड्रेस घेऊन दिला आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. आता ते कुठे जातात काय जातात बघूया. आणि साऊ आणि साऊचे पप्पा एकदम कॉपी आहेत आज. अगदी सारखेच ड्रेसेस घातलेले आहे दोघांनी. लास्ट टाईम पण तुम्ही बघितलं होतं की आर्याच्या बर्थडेच्या वेळेस पण आम्ही ह्याच बेकरीमध्ये आलेलो. आर्याच्या पप्पांना ह्या बेकरीतला केक खूपच आवडतो, तर ते मस्त बाहेर केक घ्यायला गेलेले आहेत. मी माझी गाडीत बसलेली आहे. हॅलो गाईज, तर आज आहे माझा बर्थडे. तर मग आता लाईफ आपली खूप बेटर जगायची. आता आपल्या हेल्थकडे, माझ्या स्वतःच्या हेल्थकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्यायचं आणि मुलांकडे सगळ्यात महत्त्वाचं चांगलं लक्ष द्यायचं. तर मग इथला येणारा प्रत्येक दिवस मी आनंदाने जगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला असं खूप ऑनस्क्रीनला बोलता नाही आलं, पण खरंच आहे एक 30-35 नंतर प्रत्येक लेडीजने स्वतःसाठी थोडंफार तरी जगायला सुरुवात करायला पाहिजे. कारण इतर कोणी म्हणणार नाही का बाई तू हे असं कर तसं कर. नाही, एक लेडीजलाही आवडत नाही का रे बापरे ही समोरची अशी कशी काय जगू शकते, हे असं कसं काय होऊ शकतं. पण स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करायलाच हवी. आणि आता आम्ही इथे आलो आहे मस्त जेवायला. तर हे आहे असं सुंदर असं हॉटेल. आर्याच्याच पप्पांनी शोधलेलं आहे हे हॉटेल. आणि आर्या बसली इथे. सौमाराचं चाललंय, झोप आली आहे त्याला खूप सारी. गेला ना दुपारी टॅब बघण्याऐवजी झोपला असता मग थोडाफार. हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. असं छान असं हे माझं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन झालं. बर्थडे तर काय आपल्या जनरेशनपर्यंत बर्थडे वगैरे ह्या अशा काही गोष्टी नव्हत्या. आपण आपल्या मुलांचे बर्थडेच करायला लागलो की नाही बर्थडे करायला पाहिजे आपण. आणि आता आपण आपल्या आईवडिलांच्याही सेलिब्रेट करतो. कारण असं वाटतं नाही नको, लाईफ खूप शॉर्ट झालेली आहे तर ही जगली पाहिजे. आणि ही गोष्ट जितकी लवकर प्रत्येकाला समजेल ना, तर मला नाही वाटत प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंदी राहू शकतो. आणि हा आर्याचा पप्पा आणि आर्याने मला हा सुंदर असा बुके दिलेला आहे. आणि नेक्स्ट डेला, कारण त्या दिवशी मी तर काही घरी नव्हते, दुसऱ्या दिवसापासून बावण्णी आपल्या मठामध्ये चालू झालेली होती. त्या बावण्णीला हे सगळे बसलेले आहेत लेडीज. आणि ही आपली महाराजांची पोथीचं पण 3 दिवसाचं पारायण इथे ठेवलेलं आहे आपल्या मठामध्ये. तर अधिक मासामुळे ह्या अशा गोष्टी करणं खूप काही चांगलं असतं. तर मग 3 दिवसाचं मस्तपैकीचं इथे पारायण पण चालू आहे. आणि संध्याकाळी
पारायण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर हे छोटंसं सरप्राईज मला सगळ्या मठातील गोड अशा लोकांनी दिलं. छोटासा केक त्यांनी घेऊन आले. आर्यालाही माहिती होतं आणि केकचं विशेष म्हणजे तिथे काकू लिहिलेलं होतं की इथे आपल्याला एक पदवी मिळाली अजून एक, की आपलं आता एवढं वय झालं आहे की तुम्ही काकू झालेल्या आहात. तर हा असा होता माझा बर्थडे सेलिब्रेशन. वाटलंही नव्हतं एवढं छान छान गिफ्ट्स मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं मला शिर्डीला जायला मिळेल. खूप छान वाटलं मला. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्हा सगळ्यांच्या खूप छान छान अशा गुड विश मला मिळाल्या. तुम्हा सगळ्यांचे खूप छान छान आशीर्वादही मिळाले. आणि असंच बाबांनी मला पुन्हा पुन्हा शिर्डीला बोलवावं. येणारा इथून नुसता बर्थडेचाच दिवस नाही तर प्रत्येक येणारा आयुष्यातला दिवस, त्या दिवसातला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. कारण लाईफ खूप शॉर्ट झालेली आहे हे समजून घ्या. चला तर मग भेटूया अशा छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. प्रीती ठाकरे आहे माझ्या चॅनलचं नाव. ओके बाय.